पर्सनल असिस्टंट बनून, कधी कॉन्ट्रॅक्ट वाईफ बनून, तर कधी माझी क्यूट वाईफ बनून. मी खरंच खूप लकी तुम्हाला तुझ्यासाठी लाईफ पार्टनर मिळाली. खरं तर हे मी म्हणायला मला ना खरं तर आधी तुमची खूप भीती वाटायची. तुम्ही समोर आल्यावर मला काही होते असं व्हायचं, म्हणून तर सगळा गडबड घोटाळा व्हायचा ना. पण मग हळूहळू माझ्या लक्षात आलं तुम्ही दिसता तितके रागीत नाही. देवाकडे उपास तपास करून मागावा असा जोडीदार आहात तुम्ही. पण आता कोणते उपास तपास करायचं नाहीये. ओके, कारण मी तुझा आलो आहे ऑफिशियल. पण मला फक्त ह्या जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात तुमचीच बायको व्हायचं ना. मला जन्म माहित नाही हो, पण या जन्मात मी तुला कुठेही जाऊ देणार हे नक्की. चिक्का बिप्पा. माझ्या क्यूट बायकोला जर मी आणखीन चिडवला ना तर ती आणखीन क्यूट दिसेल. असे काय बघताय? ऍक्च्युली तू किती लकी आहेस ना याचा विचार करतो. भाग्यवान तर मी आहेच, म्हणून तर मग तुमच्याशी लग्न झालंय ना. हा, नाही, त्यासाठी लकी नाही. मी लकी यासाठी म्हणतोय की तू माझ्या आयुष्यात आली त्याआधी माझ्या कुठल्या तरी गर्लफ्रेंड सोबत लग्न झालं नव्हतं ना, म्हणून. मला लग्नाचा फोबियाच होता, म्हणून मी माझ्या कोणत्याही गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोजच केलं नव्हतं. म्हणजे त्याआधी मी थांबायचो नाही बाबा लग्न नाही. आपल्या लग्नाआधी तुमच्या गर्लफ्रेंड होत्या? खूप म्हणजे खूप आहे. आम्ही ना थोडेसे दूर फिरायला जातो, लॉंग ड्राईव्ह. कधी बाईकवर, कधी सायकलवर जायचो. ती अशी पुढे बसायची आणि मी सायकल चालवायची. आणि गंमत म्हणजे आम्ही एकाच ग्लासात 2 स्ट्रॉ टाकून ज्यूस पियायचो. आणि मग एखाद्या गर्लफ्रेंड सोबत मी फिल्म बघायला पण जायचो कॉर्नर्सनी. आणि थिएटरच्या त्या काळोखात असं मस्त हातात हात घेऊन आम्ही बसायचो. त्यापैकीच एखाद्याशी लग्न करायचं ना, माझ्याशी कशाला केलं? नाही ना, तोपर्यंत तू आलीस माझ्या आयुष्यात. त्याशी तरी लग्न करायचा विचार कुठे होता? अचानक पुढे येऊन पडतीस, पटकन कॉन्ट्रॅक्ट, पटकन लग्न झालं. आपण ना ऍक्च्युली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा एक्सपिरियन्स पण घेतला नाहीये. आपण कधी साधं कॅन्डल डिनरला पण गेलो नाही. तुम्हाला सांग, रस्त्यावर चालताना कधी माझा हात धरून चाललीस का? आणि त्या माझ्या गर्लफ्रेंड बाईक करून जाताना असं मागून घट्ट मिठी मारून बसायच्या. जायचो. पाऊस थंड वारा, चला बाईकवर जाऊया आपण. कशाला? आता पण तिलाच बोला ना या बाईकवर बसायला. मी जाते चालत. बोलवलं असतं पण ती इथे नसते ना. कॅनडा खूप लांब. मग तुम्ही पण कॅनडालाच जा. मी जाते चालत. अगं नाही, ऐक सायली, ऐक. अरे बायकांना कधीही मदत करते. थांब, जाऊ नको सायली. आलो. अगं पण अर्जुन आय लव्ह यू तू म्हणेपर्यंत मी इथून हलणार नाही. अर्जुन काही म्हणाले फक्त होल्ड पेटाने दिसते, आवाज नाही आला. जरा मोठ्या. अर्जुन सोबत मी अजून काहीतरी म्हणायला सांगितलं. अर्जुन आय लव्ह यू. बापा, आमच्या घराचे पेपर्स ऐश्वर्याच्या हातात आहे. तिने जर त्या पेपर्स बरोबर काही केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आमच्या घरावरचं हे विघ्न आता खूप कमीत कमी 50 कोटींची प्रॉपर्टी. बिल जर का डन असेल तर मी प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन लगेच.
तुझ्या भावावर प्रेम आपल्या मनात जसं तिकडे तिकडे आकाशात आकाशात आय लव्ह यू आय लव्ह यू आता बाप्पाबरोबर तुझंही विसर्जन होणार. 3 सप्टेंबर रात्री 8 वाजता प्रोग्रेसिव्ह बाय चॉईस. काय करतोस तू? तुझं कॉन्टॅक्ट माझ्या नंबरवर सेव्ह केले पण यापुढे काही गोंधळ झाला पण ते सिंक मध्ये असेल तुझी काळजी घ्या. काय करू रे मी तुझं? इतकं सगळं असतं माझ्या बायकोचं एवढं सगळं झालं मला विचारते काय करू मी तुझं एवढं गोड गोड बोलतोय बायकोबद्दल काय प्रेमात पडलं काय तुझ्या मी घरी गेले 1 आणि 2 सप्टेंबर रात्री 9:30 वाजता प्रोग्रेसिव्ह बाय टाईम. चित्त थाळ्यावर नाहीये तुमचं. प्रसादाचे मोदक आले. यंदाही नशिबाचा मोदक तुमच्या दादासाहेबांनाच मिळणार. बाबा घ्या तो आम्हीच निवडला शेवटी ज्याचं आहे त्याला भेटत नशिबाचे अशी किती नशीबवान होती 15 सप्टेंबर पासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता स्टार प्रवाहावर. सुटलं मी सरकारचं काही. वेलकम होम जावई बापू. खरंच जावई बापू. नवी मालिका 15 सप्टेंबर पासून दुपारी 2 वाजता स्टार प्रवाहावर. तेजस मानसीचं नवरा बायकोचं नातं खोटं नातं सगळ्यांसमोर. अरे बघितलं का कोण आलाय बाबांसारखीच वडीलधारी व्यक्ती आहे ही बहीण. माझे मामा. सगळं सापडलं नाही. तुमचा पुतळा तुमचे बाबा तुमचं ह्या जगाच्या रागाचं कारण. 1 आणि 2 सप्टेंबर रात्री 9 वाजता त्यासाठी मला माफ कर. मी जी चूक केली त्यासाठी मला तोंड दाखवायला जागा नाहीये. बरोबर बोलला. म्हणूनच आला तोंड सुद्धा दाखवायचं नाही. बाबांच्या मनाचा विचार करतोय म्हणून. पण या घरात राहायचं असेल तर कुणालाही तोंड न दाखवता मान मानेने राहावं लागेल. मान खाली म्हटलं. या आठवड्यात संध्याकाळी 7 वाजता पुन्हा का आलाय इथे? लग्न करू नकोस हे सांगायला माझं आणि राकेशजींचं लग्न विधिलिखित आहे. हा अर्णव राजे शेळके हे विधिलिखित बदलून दाखव 30 ऑगस्ट रात्री 10:30 वाजता प्रोग्रेसिव्ह बाय बिग स्टॉक ड्रॉप. स्टार प्रवाहावर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 21 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. सगळ्यात आधी ना तू हे मला आहो हे असं सगळं बंद कर फक्त. अरे अर्जुन तुझी गर्लफ्रेंड कशी बॉयफ्रेंडला बोलवेल तशी बोलव. अरे अर्जुन ऐकतोस ना काय काय हो मला नाही जमणार तुमच्या समोर. अरे आज आपण डेटवर आलोय ना डेट सो आपण नवरा बायको नाही आहोत ना तसं रोमॅन्टिक का तुझ्या बॉयफ्रेंडला हात मार पण अरे अर्जुन पुढे झाला. मला वाटलं होतं आपण डेट बनवले म्हणजे कुठेतरी छान जेवायला वगैरे जातो. संसारच्या कधी भरतच चालू. तुझं तुझं म्हण तुझं ना अर्जुन आपलं काहीतरी भलतच चालू आहे असं म्हण. बघा हे असं सगळ्यांसमोर मला नाही जमणार. का इतकं सिंपल आहे माझं अर्जुन सिंपल अँड स्वीट. अर्जुन आय लव्ह यू. काय काय चाललंय तुमचं? हे असं सगळ्यांसमोर मी हे असं नाही म्हणू शकणार. का आपण नवरा बायको आपण ऑफिशियल आणि ते कोणाचंही लक्ष नाही आपल्याकडे. सो अर्जुन आय लव्ह यू. तू म्हणेपर्यंत मी इथून हलणार नाही कुठे जाणार नाही.
काही म्हणालीस का फक्त बोल पिताना दिसते आवाज नाही आला जरा मोठ्या अर्जुन हा? That's better. Perfect. पण अर्जुन सोबत मी अजून काहीतरी म्हणायला सांगितलं आठवतं? हा? कोण बोलणार मग? अर्जुन आय लव्ह यू I love you too. More than you ever thought. तर आता निघायचं का हम्म.